शास्त्रकारांनी 10 म सांगितले. इतके चपळ कोणाच्याच हाती लागत नाही. कोणते म आहे? मनो मधुकरो मेघो मत्कुनो मद्यपी आणि मा मत्स्य मा मर्कटो मत्स्य. लक्षात घ्या, 10 म असे आहेत. हे 10 म कोणाच्याच हाती लागत नाही, एवढे चंचळे. त्यापैकी नंबर 1 मनाचा आहे. तशी लिस्ट खालून जर पाहायला सुरुवात केली तर मत्स्य म्हणजे मासा इतका चपळ आहे, तो पाण्यात सहसा बसत नाही. मगाशी चर्चा झाली. माशी कधी एका जागेवर बसत नाही, दुसरा म आहे. त्याच्यानंतर मधुकर म्हणजे भुंगा एका जागी बसत नाही, हा एक म आहे. बेवडा माणसाला मद्यपी म्हणतात, ते रस्त्यावर एका जागेवर कधी बसत नाही, ते सारखं चपळ असतं, ते हाती लागत नाही. मरुत म्हणजे वारा, हा एक मास आहे, एवढा चपळ आहे तो कोणाच्या हाती लागत नाही. मालिनी म्हणजे विषयासक्त स्त्री, फार चपळ असते, कोणाच्या हाती लागत नाही. अशा या सगळ्यामध्ये एक नंबर चपळ कोण असेल तर म्हटले मन. इतकं चपळ बसल्या सुद्धा मन इतकं चंचल असतं, सतरंजाच्या दोऱ्या उपशित आणि मग विचार करतो याला काय पाकिट असेल. मन इतकं विचित्र आहे महाराज, या मनाचा थांगच कोणाला आजपर्यंत लागला नाही, इतकं मन विचित्र आहे. असू द्या, आता त्या मनावरती बऱ्याच गोष्टी आहेत. भगवान परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना काही करू नको, फक्त मन आवर. बहिणाबाई साध्या सोप्या जात्यावरच्या वगैरे सांगतात, मन वढाय उभ्या पिकात डोर. किती हाकलं आणि फेरी घेतं पिकावर, त्याला किती हाकला. हे असलं मन आहे. हे कुठेतरी बसेल ना, तिथून उठायचं नाव घेत नाही, आणि एखाद्या जागी जर उठलं तर तिथं पटकन परत बसायचं नाव घेत नाही. ही मनाची गोष्ट आहे, ऐका ना. ते एक शेवटचे आपल्याकडे 7 मिनिटं आहे, 2 मिनिटात दृष्टांत सांगतो. जुने कीर्तनकार मंडळी सांगायचे पहा. म्हणजे एक माकडाचा खेळ करणारा, काय म्हणतात त्याला, मादारी, बरोबर का? ते माकडाचा खेळ करणारा एक मादारी रोज आपलं माकड खांद्यावर घ्यायचा आणि आपल्या गावोगावी जाऊन काय करायचं, काय पैसे गोळा करायचा, वित्तार्जन करायचा, आणि आपला त्याच्यावर संसार चालवायचा. ती एक मादारी सकाळचं आपलं माकड घेऊन निघालं, पण त्या मादाऱ्याकडं माकडासोबत एक बोकडे होतं. काय होतं? बोकडे होतं, त्याच्यासोबत एक माकड आणि बोकड घेतला आणि तो मादारी निघाला. पण झालं, ज्या गावात जायचं होतं ना, त्या गावामध्ये जाण्याकरता मध्ये एक नदी ओलांडून जावं लागायची, आणि त्या नदीमध्ये असायची एक नाव. त्या नावेचं बरीच झालं का मग नावाडी तिथून नाव सोडायचं. आपल्याकडे कसं स्टँडच्या बाहेर 6 सीटर आले का नाही, नाव फक्त 6 सीटर आहे, पण 15 भरल्याशिवाय हालत. नावात 6 आहे, पण 12 आणि 15चं भरीत झाल्याशिवाय तो जशी गाडी हलवीत नाही, तसा नावाडी फुल 50 झाल्याशिवाय नाव काय बोलवीत नसायचं. मग आता त्यांनी पाहिलं, ते सगळे प्रवासी जमू लागले, येत आहेत. हे माकडाचा खेळ करणारा मदारी तिथे आला, आणि बाकीचे प्रवासी म्हणले, त्या नावाड्याला म्हणले, ह्या मदाऱ्याला ह्या होडीमध्ये घ्यायचं नाही. म्हणजे हे माकड आहे त्याच्यासोबत. हे माकड म्हणजे इतकं माकड चाळे असतात, माकडाचं नावच त्याच्यामुळे इतके चाळे. ते माकड काय कधी शांत बसत नाही, आणि आपली होडी अशी आहे, इकडून तिकडं जायचंय आपल्याला. ती जर कलंडली, काय तिचा बॅलन्स गेला तर सगळ्यांना जलसमाधी मिळेल. या माकडाला काय घ्यायचं नाही. तो नावाडी म्हणला, बरोबर आहे, हे माकड असलेलं पण नकोच हे घ्यायला, त्याच्यासोबत पुन्हा बोकडे पण आहे, कशाला मग यांचा रावडा घ्यायचा इथं. त्या विचारानं हातपाय पडायला सुरुवात केली. अर्ज केलं, आवडले, मी गरीब माणूस आहे, आज जर मी हे काही पलीकडच्या गावात गेलो नाही, काय 4-2 रुपये गोळा नाही केले तर माझ्या गावात चूल पेटायची नाही. म्हटले आमचं अवघड काम आहे. अर्ज विनंती केल्या. म्हणले आता हे माकडाचं कसं काय? म्हणले मी त्याचे हातपाय बांधून टाकतो, पण मला येऊ द्या. काय म्हणले? चालेल म्हणले, त्याचे पाय बांधून टाकणार असेल त्या एका जागेवरती ते मग काय हरकत नाही. आणि त्या वाटीवरती त्या सगळ्या प्रवाशांनी ऐकलं, नावाडीने ऐकलं, आणि त्या माकडाचे पाय बांधून टाकले. आणि आता नाव चालू झाली. अर्ध्यापर्यंत नाव आली, माकडाचे पाय बांधले होते, त्याच्यामुळे माकड काय झालं, शांत झालं. पण माकडाचे फक्त पायच बांधले. बाबा आता मी माकड सांगतोय किती चंचल आहे. माकडाचे पाय बांधले. आता लांब अंतर होतं, ते मध्यापर्यंत ती नाव आली. ते बोकड आपलं खाऊन सुस्त झोपलं होतं तिथं. आता त्या बोकडा करता आपल्या दुर्वाच्या हरळीच्या जोडीसारखी एक छोटी पेटी पण होती. माकडाने गप्प बसावं ना गावाला. माकडाचं काय चालना, आता पाय बांधल्यामुळे उड्या मारता येईना इकडून तिकडे, त्या शब्दाचा काय उपयोग व्हायला. मग माकडाने काय गंमत केली, त्या गवताची एक बारीकशी काडी घेतली. काय केली,
आणि तो बोकड तिथे शांत झोपला होता. त्या बोकडाच्या नाकात त्याने ती काढी. सांगा आता काय झालं असेल. अहो जसं नाकात काढी घातल्या तो बोकड टन उडाला आणि ह्या काठावर त्या काठावरती त्याने उडी मारली. आता ते झाल्यावरती सगळ्या प्रवाशांची धावपळ झाली. ती होडी कलंडली आणि 30च्या जण उलटून. महाराज सांगा मला आता, ते शांत बसलेले प्रवासी जे होते, काय दोष होता हो त्यांचा? बरं त्या नावड्याचा तरी विचारायचा काय दोष होता मला सांगा. बरं जाऊ दे, त्या बोकडाचा तरी काय दोष होता तेवढं सांगा ना मला. अरे त्या प्रवाशाचाही दोष नाही, त्या नावड्याचाही दोष नाही, त्या बोकडाचा सुद्धा दोष नाही, पण नुसतं एक माकड घेतलं आणि त्याने 30 जणांचा नाश. तसं मन नावाचं हे माकड या संसारामध्ये इकडं तिकडे उड्या मारतं आणि आपल्याला या संसाराच्या सागरामध्ये बुडून मारतं. म्हणून या माकडाला, मन नावाच्या माकडाला पांडुरंग नावाच्या चरणावरती ठेवलं ना. पांडुरंगी मनोरंगले गोविंदाचे गुणी वेदने ज्ञानेश्वर